नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत रक्तातील साखर अचानक वाढली तर कोणती लक्षणे दिसतात, काय करावे, काय खावे आणि डॉक्टरांकडे कधी जावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुगर वाढणे म्हणजे काय? जेव्हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त होते तेव्हा त्याला उच्च रक्त शर्करा हाय ब्लड शुगर म्हणतात. हे मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त दिसू शकते, पण काही वेळा इतर कारणांनी तात्पुरते वाढू शकते. शुगर वाढण्याची कारणे: औषधे किंवा इन्सुलिन वेळेवर न घेणे, जास्त गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, ताप किंवा इतर संसर्ग, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांमध्ये बदल. शुगर वाढण्याची लक्षणे: खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, तोंड कोरडे पडणे, थकवा येणे, धूसर दिसणे, जास्त भूक लागणे, डोकेदुखी, काही लोकांना मळमळ किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. शुगर वाढली तर त्वरित काय करावे? शक्य असल्यास ग्लुकोमीटरने शुगर तपासा. पुरेसे पाणी प्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे किंवा इन्सुलिन वेळेवर घ्या. गोड पदार्थ, साखरयुक्त पेये आणि मिठाई टाळा. तब्येत ठीक असेल तर हलका चालण्याचा व्यायाम करा. मात्र शुगर खूप जास्त असेल किंवा प्रकृती बिघडलेली असेल तर व्यायाम करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांकडे कधी जावे? शुगर सतत खूप जास्त राहत असेल, वारंवार उलट्या होत असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल, गोंधळ, जास्त झोप येणे किंवा बेशुद्ध पडण्याची लक्षणे असतील, औषधे घेत असूनही शुगर कमी होत नसेल. शुगर नियंत्रणासाठी टिप्स: संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, औषधे वेळेवर घ्या, वजन नियंत्रणात ठेवा, नियमित रक्तातील साखर तपासा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलोअप करा. मित्रांनो, शुगर वाढणे दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य आहार, औषधे, डॉक्टरांचा सल्ला यामुळे ते नियंत्रणात ठेवता येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.